सर्वशक्तिमान देवाचं अस्तित्व ही जितकी सत्य गोष्ट होती, तितकीच सैतानाचं अस्तित्व ही होती. सैतानालाही काही काही शक्ती अवगत होत्या. तोही अवकाशातला देवदूतच होता, गर्वापायी अधपतित झालेला. त्याचाच हा एखादा आविष्कार नसेल कशावरून. पण किती भयानक आकार, अमानवी, अनैसर्गिक, भ्रष्ट रूपात आलेला. त्याच्याशी मायकेलनं मुकाबला करावा अशी प्रभूची इच्छा होती का? सैतान जसा विविध वस्तूंचा माध्यमासाठी उपयोग करत होता, तसा येशू, आकाशातला देव, जीसस ख्राइस्ट हा मायकेलचा उपयोग करणार होता का? किती दुर्बल, किती कमकुवत अस्त्र निवडलं होतं प्रभूनं. सैतान प्रकरण 9. 3 वाडीतली माणसं शेवटी मानवी समाजाचाच एक घटक होती. त्या समाजातले सर्व गुणदोष त्यांच्यातही होते. त्यांच्यात निरुपद्रवी, सज्जन, दुर्जन, शीलवान, बदपैली, पुण्यवान, पापी सर्व प्रकारचे लोक होते. माणसं नेहमी बुरखा घेऊन वावरत असतात. बुरखा फसवा असतो, अंतरंग झाकण्यासाठी लावलेला असतो. आतलं काळं जहरी पाप लपवण्यासाठी वरचं ते वरखाचं कवच असतं. वरकरणी माणूस हसत हसवत गप्पा मारत खिदळत असतो. मनात मात्र खुनशी विचारांचा कड आलेला असतो. सुदैवाने सर्वच तसे नसतात. पण वासुदेव चिपकट्टी हा पाप्यातला पापी इसम होता. तो सुधाला, आपल्या धर्मपत्नीला सावकाश सावकाश विषप्रयोग करून ठार मारत होता. आणि ही संथ क्रिया केवळ स्वतःवरचा संशय टाळण्यासाठी नव्हती, तर सुधाचे जास्तीत जास्त हाल होण्यासाठी, मृत्यूपूर्वी तिला जास्तीत जास्त यातना होण्यासाठी होती. वासुदेव एका तणनाशकाचा वापर करत होता. मधूनच दुपारचा चहा स्वतः करण्याची पद्धत त्यानं सुरू केली होती. आणि एकदा तिला विषाचा पहिला डोस दिला होता. त्या औषधाची प्रतिक्रिया जोरदार, त्याच्या अपेक्षेबाहेर जबरदस्त झाली. इतकी की तो गांगरूनच गेला होता. क्षणभर तर त्याला वाटलं होतं की ही आत्ताच जाणार, पोलीस तपास होणार, सर्व सत्य बाहेर येणार आणि आपल्या गळ्याला फास लागणार. पण 2-3 दिवसात ती जराशी सुधारली होती. मग त्यानं आपल्या फॅमिली डॉक्टरांना बोलावलं होतं. डॉक्टर ESI आणि इतर केसेस यांच्यात इतके गुरफटले होते की त्यांनी सुधाच्या केसवर कितपत विचार केला असेल त्यांचं त्यांनाच माहीत. आणि शहरात प्रदूषण इतकं वाढलं होतं की कोणाला कोणत्या वेळी कशाचं इन्फेक्शन होईल याची काहीच शाश्वती नव्हती. कोणत्याही रोगाला काही सीझन, काळ, वेळ असं काही राहिलंच नव्हतं. आणि निदान नीट न होणारे रोग व्हायरस इन्फेक्शनच्या मोठ्या खोक्यात ढकलता येत होते. सुधाच्या आजाराचं निदान डॉक्टरांना झालं नाही. अवचित उद्भवलेल्या या तीव्र लक्षणांनी त्यांना गोंधळात पाडलं होतं. समाधानाची गोष्ट एवढीच होती की दुसऱ्या दिवशी तिची प्रकृती पुष्कळ सुधारली होती, कारण वासुदेवनं डोस थांबवला होता. पुन्हा काही त्रास झाला तर संपूर्ण तपासणीसाठी हॉस्पिटलमध्ये हलवा आणि काही दिवस पूर्ण विश्रांती द्या असा सल्ला देऊन डॉक्टर गेले होते. पण अर्थात वासुदेवनं त्यांना त्यानंतर बोलावलंच नव्हतं. आणि बिचारी दुर्दैवी सुधा इतकी अशक्त दुर्बल झाली होती की तिला पलंगावर उठून बसणं सुद्धा अशक्य झालं होतं. तेव्हा ती स्वतः तर बाहेर कुठे जाणं केवळ अशक्यच होतं. सुधाची प्रकृती पुरी खालावली, सुधारण्यापलीकडे गेली, म्हणजेच मग वासुदेव परत डॉक्टरांना बोलावणार होता. तेव्हा मग डॉक्टरांना काहीही सांगता येईल. तो सांगेल की तिची प्रकृती एकाएकी ढासळली होती. गेले काही आठवडे ती अगदी नॉर्मल होती, फक्त जराशी अशक्त वाटत होती. वाटलं तर तो तिला हॉस्पिटलमध्येही न्यायला तयार होता. त्या विवक्षित विषाला उपशम नव्हता हे त्याला माहीत होतं. आजाराचं कारण समजलं तरी काही उपाय होऊ शकला नसता. पुढे त्यांना, पोलिसांना काही संशय आला तर पुढचं पुढे. तोपर्यंत सुधाची वासलात लागलेली असेल. ती त्याची एकमेव इच्छा होती, तिचा मृत्यू. मनाच्या वृक्षावर हे जे किडकं विषारी फळ लोंबकळत होतं, त्या विषवृक्षाची मुळं त्याच्या मनात फार मागे, फार खोल गेली होती. वडील लहानपणीच गेले होते. एकुलता एक मुलगा म्हणून आईनं वाजवीपेक्षा जास्त लाड, कोड, कौतुक केलं होतं. तळ हातावरच्या फोडासारखा जपला होता.
बाहेरच्या जगातल्या त्रासांची, कटकटींची, अडीअडचणींची एवढीशीही तोशीस लागू दिली नव्हती. तिच्या या आंधळ्या मायेचा जो परिणाम व्हायचा तोच झाला. वासुदेव अत्यंत स्वार्थी, आपमतलबी, खुशाल चेंडू निघाला, पण ख्याली खुशाली, आरामात, चैनीत सर्व आयुष्य घालवण्यासारखी त्यांची आर्थिक परिस्थिती मुळीच नव्हती. आई जिवंत होती तोवर तिनं आपलं किडूक मिडूक विकून वासुदेवचे चोचले कसे तरी पुरवले. पण शिरावरचं आईचं छत्र नाहीसं होताच वासुदेवला संसाराच्या गरम झळा लागायला लागल्या. तो कसा राहतो, काय करतो, 4 पैसे मिळवतो का नाही, जेवतो का उपाशी आहे, एवढंच नाही तर तो जिवंत आहे का मेला आहे याचीही कोणाला फिकीर नव्हती. आयुष्याच्या प्रवाहातला तो एक सामान्य, उपेक्षित, दुर्लक्षित कण होता. जे काही 2-4 मित्र होते त्यांची मैत्री तकलादू होती. हात उसण्या मदतीसाठी वासुदेवनं त्यांच्यापुढे हात पसरताच ते मागे सरले होते. नाना सबबीखाली त्यांनी काढते पाय घेतले होते. त्याला भेटायचंही सोडून दिलं होतं. पोटाला फाके पडायला लागले तेव्हा जी मिळाली ती कारकुनाची नोकरी करावीच लागली आणि समाजात इतरत्र लाखांच्या संख्येने पसरलेले बेकार लोक पाहून होती ती नोकरी टिकवण्याचा शहाणपणा स्वार्थासाठी का होईना पण त्यानं दाखवला. पण ही 10 तासांची गुलामगिरी, ही पायात अडकलेली आठवड्यातल्या 6 दिवसांच्या गुलामीची साखळी एखाद्या खोल घुसलेल्या शूळासारखी त्याला सतत बोचत होती आणि एखादी जुनी जखम चिडून तिथे विष तयार व्हावं तसं हे असहाय्य रागाचं विष त्याच्या सर्व शरीरात कणाकणानं भिनत होतं. तोच तो विषारी अर्क मनाच्या गाभ्यात साचला होता आणि त्यात कल्पनेचं बी पडताच त्यातून ही विषवल्ली उगवली होती. वरवर पाहणाऱ्याला वासुदेव हा एक मध्यम मार्गी, सोज्वळ, पापभिरू, सत्स्वभावी तरुण दिसला असता. त्या पातळ बुरख्याखाली काय सैतानी वावरतंय याची परक्याला कल्पना कशी येणार. सुधाच्या वडिलांनाही आली नाही. त्यांना वासुदेव हा आपल्या एकुलत्या एका कन्येसाठी योग्य वर वाटला. 1,00,000-1.25 लाखाची मालमत्ता आज ना उद्या त्यांच्या मुलीलाच मिळणार होती. त्यांच्या मनात कुठेतरी पाल चुकचुकली असेल किंवा 1-2 हितचिंतकांचा सल्ला त्यांनी मानला असेल. त्यांनी आपली सर्व इस्टेट सुधाच्या नावावर केली. मात्र त्यात अट घातली, ती जिवंत असेपर्यंत ती सर्व मालमत्ता केवळ तिच्या एकटीच्याच फक्त मालकीची राहणार होती. हे करताना त्यांनी मनात हेतू चांगला ठेवला होता. त्यांना काय कल्पना की आपणच आपल्या हातांनी आपल्याच मुलीच्या मानेभोवती मृत्यूची तात आवळत आहोत. सुधाचे वडील हयात होते तोपर्यंत वासुदेव अगदी आदर्श नवरा, आदर्श जावई होता. पण लग्नानंतर 6-7 वर्षांनी त्यांचं निधन होताच मखमली पंजातल्या नख्या बाहेर आल्या. सुधाच्या प्रॉपर्टीपैकी काही विकण्याचा त्यानं प्रयत्न केला, पण तिच्या वडिलांनी असे काही चिरेबंद कागदपत्र करून ठेवले होते की वासुदेवलाच काय प्रत्यक्ष सुधालाही तिच्या हयातीत इस्टेटीला हात लावता येत नव्हता. काय जे 5-7 हजारांचं उत्पन्न येत होतं तेच तेवढं तिला उपभोगता येत होतं. कसली एंटेलमेंट का कायसं होतं. वासुदेव साम दाम दंडभेदाचे सर्व प्रयत्न हारला आणि त्याचा धीरही आता संपत आला होता. जे एक बीज विषारी अर्कात पडायचं बाकी होतं ते एका सकाळी अनाहूतपणे पडलं. सुधालाच काही झालं तर, काही रोग, अपघात, दुखणं, मग तर तोच या सगळ्यांचा मालक होणार होता ना. त्या बीजाला जहरीले कोंब फुटले होते, त्यालाच हे विषारी फळ लागलं होतं. वासुदेवनं मनात योजलेलं कृत्य नीच तर होतंच, भ्याडपणाचंही होतं. रागाच्या किंवा विकार क्षोभाच्या भरात त्यानं तिच्यावर घातकी प्रहार केला असता तर निदान त्याला एक थरारक नाट्यमयता तरी आली असती. पण त्याच्या भेकड, कातडी बचाव स्वभावाला ते मुळीच मानवण्यासारखं नव्हतं. त्याची जात विश्वासघातक्याची होती. सुधावर विषप्रयोग करून तिची वासलात लावायचा बेत त्यानं मनाशी आखला. त्यात सुमारास 3 वाडीजवळ त्या विमानाला तो भीषण अपघात झाला होता. क्षणार्धात 300हून अधिक लोकांचे बळी गेले होते. एखाद्या वादळ वाऱ्यात लहानशा मेणबत्त्या विझवल्या जाव्यात तशा त्यांच्या जीवनज्योती एका फटकऱ्यात विझवल्या गेल्या होत्या. ही तर निसर्गात मानवी आयुष्याला किंमत होती. लहानशा लहरी खातर शेकडो निरपराधी लोकांना आपले प्राण गमवावे लागत होते. मग त्याच्या कृत्यात एवढं गर्हणीय असं काय होतं?
त्याच्या विकृत मनाला या भीषण आपत्तीनं आधारच मिळाल्यासारखा झाला. त्या कृत्याबद्दल मनात जर काही थोडी घृणा शिल्लक असेल तर तीही गेली. त्यात काहीही भयानकता, काही क्रौर्य राहिलं नाही. ती अगदी साधी सोपी गोष्ट वाटायला लागली. दुकानदार आणि विक्रेते इतके बेजबाबदारपणे वागत होते की त्या तणनाशकाचा डबा विकत घ्यायला वासुदेवला कोणतीही अडचण पडली नाही. शेकडो माणसांचा जीव घेण्या इतकं विष त्याच्या हाताला आलं होतं, पण त्याला शेकडो माणसांशी काही कर्तव्य नव्हतं. ज्यांचा त्यानं आजवर राग, द्वेष, मत्सर केला होता, ज्यांच्यासाठी त्याला आजवर नाईलाजानं राबावं लागलं होतं, ते सर्व त्याचे शत्रू. ज्या जगानं त्याला आजवर अनेक सुखचैनींपासून वंचित ठेवलं होतं, ते जग. आजवर त्याला जे काही तिरस्करणीय वाटलं होतं, ते सर्व. सुधा या सर्वांचा संकेत होती, निदान त्याच्यासाठी तरी होती. तो त्या सुधाला सावकाश ठार मारणार होता आणि तिचे क्षणाक्षणाला होणारे हाल क्रूर समाधानानं पाहणार होता. गेली जितकी वर्ष एका आशेला जीव टांगता ठेवून त्यानं केवळ बुभुक्षितपणे काढली होती, तितके आठवडे तरी निदान तो तिला या यातना सहन करायला लावणार होता. आधी तिचा घसा धरला, मग जठरात बिघाड झाला, मग किडनी गेली, लिव्हर गेली, छाती कफानं भरली. तिला श्वासोच्छ्वास करणं कठीण जायला लागलं. तिचे केस गळून पडायला लागले. दृष्टी मंद झाली, जीभ जड झाली, वाचा बंद झाली. सुधाचे गावात कोणी नातेवाईक नव्हते. तिच्या 1-2 जवळच्या मैत्रिणी होत्या, त्या वासुदेवनं लग्न होताच तोडून टाकल्या होत्या. शेजारी पाजारी जाणं येणं नव्हतं. बाहेरचं जग बेफिकीर होतं. या साध्या दिसणाऱ्या घरातल्या वरच्या मजल्यावरच्या साध्या खोलीत काय अमानुष प्रकार चाललाय याची कोणाला कल्पनाही नव्हती. खिडक्या लोटलेल्या होत्या. त्यांच्या मागे जरा जाडसर पडदे होते आणि त्या पडद्यांमागे एक असहाय्य निरपराध जीव कणाकणांनी बळी जात होता. वासुदेव शांतपणे खालच्या व्हरांड्यात बसलेला असताना त्याला वरच्या खोलीत काहीतरी पडल्याचा आवाज ऐकू आला. तो धावत वरच्या खोलीत आला. सुधा पलंगावरून खाली पडली होती. कोपरावर पोटावर खुरडत खिडकीकडे जाण्याची धडपड करत होती. ती अर्थात तिच्या अवस्थेत खिडकीपर्यंत कधीच पोहोचू शकली नसती, पण म्हणजे काय होत आहे, तो काय करत आहे याची तिला पूर्ण कल्पना आली होती. तर या एका गोष्टीनं त्याच्या सुडाचा प्याला काठोकाठ भरून व्हायला लागला. अधिक थांबण्यात अर्थ नव्हता. उद्यावर तरी ते टाकण्यात काय हशील. शेवटचा जीव घेणा डोस त्याच वेळी द्यायचं त्यानं ठरवलं. त्याच्याही मेंदूवर एक अतिरेकी ताव चढल्यासारखा झाला होता. त्याला आपल्या कृतीच्या परिणामांची फारशी फिकीर वाटेनाशी झाली होती. कदाचित आधीपासूनच ही अमानवी राक्षसी विकृती त्याच्यात दडलेली असेल, ती आता बाहेर येत होती. नेहमीसारखा खूप कडक चहा बनवून त्यात खूप साखर, खूप दूध घालून मग त्यानं त्यात तणनाशकाची भुकटी टाकून चहा चांगला ढवळला. एव्हाना तिला व त्याला दोघांनाही सत्य माहीत झालं होतं, पण ते नाटक चालू ठेवायलाच हवं होतं. बरणीतली 2 बिस्किटं त्यानं बशीत ठेवली. बिस्किटं चहा ट्रेवर ठेवला आणि तो वर निघाला. अर्थात ती त्याला विरोध करणारच, पण आधीच ती स्त्री आणि आता आणखी दुबळी झालेली. तिचा विरोध कितपत टिकणार होता. वासुदेव तिला तो चहा घोटाघोटानं घ्यायला भाग पाडणारच होता. खोलीच्या दारापाशी पोहोचल्यावर त्याला आठवलं की नॅपकिन खालीच राहिलाय. ट्रे दारापाशीच ठेवून तो नॅपकिन आणायला खाली गेला. गेल्या आठवड्यातच सुधाला खरा प्रकार समजला होता, पण एव्हाना तिची नजर नाकाम झाली होती. हातापायातली शक्तीच गेली होती. सुरुवातीला तिला जेव्हा ती शंका आली होती तेव्हा तिचा स्वतःचाही त्यावर विश्वास बसत नव्हता. वासुदेवाच्या हातून इतकं नराधम कृत्य होईल हे काही केल्या तिला पटतच नव्हतं. पण सत्य आपल्या निर्घृण स्वरूपात समोर आलं तेव्हा तिला ते स्वीकारावंच लागलं. त्याला तिचा पैसा हवा होता. शक्य असतं तर तिनं सर्व इस्टेट त्याला खुशीनं दिली असती, पण बाबांच्या मृत्यूपत्रानं तिचे हात बांधलेले होते. तोच फास आता तिच्या गळ्याभोवती आवळला जात होता. तिला कोणी नातेवाईक नव्हता, कोणी मैत्रीण नव्हती. अंगातलं उरलं सुरलं सर्व बळ एकवटून तिनं तो सुटकेचा एकमेव निर्वाणीचा प्रयत्न केला होता. काहीही करून खिडकीपाशी पोहोचून रस्त्यावर आरडाओरडा करायचा एक प्रयत्न. तिला माहित नव्हतं किती वेळ रात्रीची होती.
रस्त्यावर सामसूम होती आणि तिच्या तोंडून शब्दही उच्चारला जात नव्हता. आरडाओरडा तर दूरच राहिला. पण काही होण्याआधीच ती खाली धापा टाकत पडलेली असताना वासुदेव खोलीत आला होता आणि त्यानं तिला उचलून परत पलंगावर ठेवलं होतं. बाहेर जाताना तो स्वतःशी खदखदून हसला होता. त्यानं मागे दार लावून घेतलं होतं आणि सुधाच्या गालावरून असहाय्यतेचे, वैफल्याचे गरम अश्रू वाहत होते. सर्व विश्व आवळत आता फक्त तिच्या हातांच्या आवाक्या एवढं लहान झालं होतं. शरीराचा कण न कण वेदनेनं ग्रासला होता. अशा या जर्जर शरीरात प्राण राहून तरी काय उपयोग होता. त्यापेक्षा हे बेहत्तर की तिनं धीटपणे आपल्या नशिबाला सामोरं जावं. पूर्वकर्माचं जे काही प्रारब्ध तिच्या कपाळी असेल ते धैर्यानं स्वीकारावं. तिच्या हाती आता जर इतर काही नसलं तर निदान मानानं मरण स्वीकारणं तरी होतं ना. या जन्मी या जगात तरी तिला न्याय मिळणार नव्हता. मग ही जीवाची वृथा तडफड कशासाठी? आजवर तिनं ज्या धर्मावर श्रद्धा ठेवली होती त्यात जर काही तथ्य असलं तर वासुदेव आपल्या कर्माची फळं भोगील. पण म्हणून त्यानं तिच्या यातना कमी होणार होत्या का, संपणार होत्या का? तिनंच आता या अंतिम निर्वाणासाठी मन खंबीर करायला हवं. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे खरोखर तिच्या मनाची तळमळ जराशी तरी कमी झाली. या जर्जर अंध विदीर्ण शरीराला ती आता विटली होती. यातनांचं ओझं शरीरावर टाकून ती मुक्त होऊ पाहत होती, शकतही होती. शरीराची आग होत होती. ती हळूहळू कमी व्हायला लागली. एवढंच नाही, आसपासची सर्व हवाच तिला गार वाटायला लागली. सर्व शरीराला अगदी ऐन हिवाळ्यासारखा गारठा जाणवायला लागला. शरीराच्या प्रतिक्रियेचंही तिला नवल वाटलं नाही. दृष्टी गेली, वाचा गेली, आता संवेदनाही त्याच मार्गानं चालली होती. एक उसासा सोडून तिनं शरीर सैल सोडलं. गारठा वाढतच होता आणि मध्येच दार अगदी हलकेच उघडल्याचा तिला आवाज ऐकलासा वाटला. हा काय प्रकार होता? वासुदेव तिच्या खोलीत असा चोर पावलांनी कधीच आला नव्हता. पण कोणीतरी खोलीत आलं होतं खास. कोण आहे? आवाज फक्त अस्पष्ट घोगरा खालचा आला. सैल पडलेलं शरीर पुन्हा स्प्रिंग सारखं आवळलं गेलं. खोलीत कोणीतरी होतं. गोल गोल फिरत होतं. मध्येच एकदा पलंगाला कोणाचा तरी धक्काही बसल्याचं तिला जाणवलं. भीतीनं पंचप्राण गोळा झाले होते. प्रभू इतका का निर्दय झाला होता? तिच्या आयुष्याचे अखेरचे क्षणही तिला शांतपणे का जगू देत नव्हता? तिच्या खोलीत कोण आलं होतं? कशाचा शोध घेत होतं? का तेही तिच्यासारखं आंधळं मुकं होतं? तिनं एकदम श्वास जोरानं आत घेतला. काहीतरी तिच्या कॉटवर तिच्या शेजारी बसलं होतं. पलंग अजूनही थरथरत होता. काही क्षण ती नुसतीच गोठल्यासारखी पडून राहिली. गारठा इतका वाढला होता की आता तिचं सर्व शरीर हिवताप भरल्यासारखं थरथर कापायला लागलं होतं. काही सेकंदांनी जीवाचा मोठा हिया करून तिनं हात गादीवरून हलके हलके पुढे सरकवला. जरा वेळातच त्याला काहीतरी लागलं. आधी दचकून तिनं हात मागे घेतला, पण काही हालचाल झाली नाही. तसा हात पुन्हा सावकाश पुढे सरकवला. पुन्हा हाताला ते लागलं. गरम नाही, गार नाही, गुळगुळीत, अगदी गुळगुळीत. हे होतं तरी काय? तिनं हात आणखी हलवला. एखाद्या धातूसारखं नाही, प्लास्टिक सारखं. ते काहीतरी गुळगुळीत आणि टणक होतं. हा प्रकार होता तरी काय? का वासुदेवच्या विषाच्या प्रभावाखाली तिचा मेंदूही बिघडला होता? तिच्या शहाणपणाच्याही ठिकऱ्या उडाल्या होत्या का? हे तिला भास तर होत नव्हते. ही वेडाची तर लक्षणं नव्हती. हे तिच्या हाताला काय लागत होतं? कचकड्यासारखं काहीतरी. आणि मग खोलीत आवाज आला. स्वतःशीच कोणीतरी खदखदून हसावं, मग काहीतरी पुटपुटावं, पुन्हा खदखदत हसावं, तसा आवाज. देवा रे! सुधा पुटपुटली आणि बेशुद्ध पडली. तोच तिच्या आयुष्यातला शेवटचा आणि भाग्याचा क्षण ठरला. शरीराशी मी, माझी हा तिचा संबंध संपला. तिची जाणीव होती, पण ती एका अलिप्त निरीक्षकाची होती. त्या जाणीवेला क्लेश, यातना, वेदना, कळा, आजार यांचा स्पर्श नव्हता. हातापायांच्या नखांपासून गारठा झिरपत झिरपत शरीरात शिरला. त्यात तिचं सारं शरीर बुडून गेलं.
त्या पिचलेल्या शरीरापासून ती अलग झाली. त्या शरीराशी आणि त्या शरीराच्या जगाशी तिला काही कर्तव्यच राहिलं नाही. वासुदेव खालून नॅपकिन घेऊन आला. नॅपकिन खांद्यावर टाकून चहाचा ट्रे उचलण्यासाठी तो खाली वाकला तेव्हा त्याचं डोकं दारापाशी आलं आणि तेव्हाच त्याला आतून कसला तरी कुजबुजण्याचा खसखसण्याचा आवाज ऐकू आला. तसाच वाकून त्यानं दाराला कान लावला. खोलीत काही क्षण शांतता होती, पण मग पुन्हा ते आवाज यायला लागले, खालचे, अस्पष्ट, संदिग्ध. पण हे कसं शक्य होतं? त्याला कळल्याखेरीज वर सुधाच्या खोलीपर्यंत कोणी पोहोचणंच अशक्य होतं आणि तिचा आवाज तर जवळजवळ खलासच झाला होता. मग आतला आवाज कोणाचा होता? आणि आता त्याच्या जोडीला काहीतरी मोठं जमिनीवरून फरफटत ओढल्याचा आवाज येऊ लागला. सर्व शक्ती एकवटून सुधाचाच सुटकेचा काही निकराचा प्रयत्न चालला होता की काय? वासुदेवनं दार जोरानं उघडलं. दारासमोरच सुधा उभी होती. पांढरा फेक चेहरा, हाडांवर कातडी ताणलेली, डोक्यावर जवळजवळ केसच नाहीत, मोठे मोठे वटारलेले डोळे, गालफडं वर आलेली, तोंड एका भीषण हास्यात वासलेलं, दोन्ही हात दोन्ही बाजूंना पसरलेले, जिवंत सांगाडाच एखादा. सुधाचे दोन्ही हात दोन बाजूंनी सावकाश पुढे आले, पंजाच्या आकड्या वळलेल्या होत्या. काहीतरी ओरडून वासुदेव एक पाऊल मागे सरला, मागच्या उंबऱ्याला अडखळून वेडावाकडा खाली पडला आणि लगोलग त्याच्या शरीरावरच सुधाचं शरीरही कोसळलं. तिच्या स्पर्शात, तिच्या सान्निध्यात काहीतरी अभद्र होतं. नुसत्या जवळिकीनेही आतून वांती उन्मळून येत होती. हातपाय वेडेवाकडे झाडून त्यानं तिला दूर ढकललं. हातातला ट्रे कुठल्या कुठे खणखणत पडला होता. चहाचं काय झालं होतं कोणास ठाऊक. तो धापा टाकत मागे सरून भिंतीला टेकून बसला आणि वेड्यावाकड्या अवस्थेत पडलेल्या सुधाकडे भयमिश्रित नवलानं पाहत राहिला. सुरुवातीस त्याला कल्पना आली नव्हती की ती इतका चिवटपणा दाखवेल अशी. आता पुन्हा तो चहा करून आणायला हवा, तिला परत पलंगावर झोपवायला हवं. हातांनी तोंड उघडून चमच्यानं तो शेवटचा डोस पाजायला हवा. तिला स्पर्श करायला या क्षणापर्यंत तो कधीही कचरला नव्हता. आता मात्र एकाएकी त्याला ती कल्पना अप्रिय, तिरस्करणीय वाटायला लागली. खरं म्हणजे त्याला तिची भीतीच वाटायला लागली होती. तो तिच्याकडे निरखून पाहत होता. तिची काही हालचाल दिसत नव्हती. आत्ताच्या झटापटीतच तिला मृत्यू आला असला तर फारच छान, तो मनाशी विचार करत होता. म्हणजे आपोआपच पुढची सगळी यातायात वाचली. तिला फक्त उचलून पलंगावर ठेवली म्हणजे झालं. त्याची नजर पलंगाकडे वळली आणि आता तो खाली जमिनीवर बसला होता म्हणून त्याला पलंगा खालचंही दिसत होतं. पलंगाखाली काहीतरी होतं, काहीतरी गुलाबी, चकचकतं, एखाद्या कचकड्याच्या बाहुलीसारखं दिसत होतं. बाहुली असली तर ती कधीची आहे, इथे केव्हा आली, कशी आली, त्याला काही समजत नव्हतं. सुधाचंच लहानपणचं एखादं फॅड असावं. आता त्याला असल्या फालतू गोष्टींवर खर्च करायला वेळ नव्हता. वेळ दवडण्यात अर्थ नव्हता. तो जागचा हल्ला, उठला, सुधाजवळ आला. तिचं शरीर सरळ करण्यासाठी त्यानं तिच्या खांद्याला, दंडाला हात लावला आणि चटकन मागे घेतला. तिचं शरीर एवढ्यात इतकं बर्फासारखं गारीगार कसं पडलं होतं? सर्व अवयवांना असा ताठपणा एवढ्यातच कसा आला होता? मिनिटभरापूर्वी तर ती उभी होती, त्याच्या शरीराशी झोंबत होती. का पोटात गेलेल्या त्या जहरी विषाचाच हा एखादा अनपेक्षित परिणाम होता? ते काही असो, ती एकदाची गेली होती. आता तो मुक्त आणि स्वतंत्र झाला होता. तसाच मिनिटभराचा वेळ गेला. वासुदेवला मनातली अनिच्छा, घृणा आणि जराशी भीती जाणवली. कामगिरी अप्रिय होती पण करावीच लागणार होती. सुधाला पलंगावर ठेवावं लागणार होतं. ओल्या कापडानं तिचा चेहरा, शरीर साफ करावं लागणार होतं. एखादी जरा बऱ्यापैकी साडी तिच्या भोवती लपेटावी लागणार होती आणि मग डॉक्टरांना बोलवावं लागणार होतं. त्यांच्या समोर वियोगाचं, शोकाचं नाटक करावं लागणार होतं. त्याखेरीज डॉक्टरांच्या मनातल्या शंका दूर होणार नव्हत्या. त्याच्या शरीरावर एक सरसरता काटा आला. खोली एवढी गार कशी पडली होती? त्यानं खिडकीकडे पाहिलं पण खिडक्या बंद होत्या. वरून पडदाही ओढलेला होता.
आणि गारवा हिवाळ्यातल्या थंडीसारखा वाटत नव्हता. त्यात काहीतरी वेगळंच होतं. कदाचित हा मानसिक आभासही असेल. मृत्यू त्याच्या इतका नजीक वावरत होता. त्याची ही एखादी अस्पष्ट चाहूल असेल. तिकडे दुर्लक्ष करायला हवं. तिला उचलण्यासाठी तो जरा पुढे वाकला आणि त्याच पवित्र्यावर थिजून उभा राहिला. खोलीत एक आवाज आला होता. कोणीतरी हलकत स्वतःशी हसल्याचा आवाज. हृदय कोणीतरी मुठीत धरून आवळावं तसं झालं. शिरातलं रक्त घोटलं. छातीतला श्वास छातीतच रुकला. शरीर लाकडासारखं ताठ झालं. महत् प्रयासानं त्यानं नजर सुधाच्या चेहऱ्याकडे वळवली. ती तशीच आड्याकडे सताड उघडी नजर लावून पडली होती. ती हलली नव्हती. मग आवाज कुठून आला? मागे कुठेतरी वाचल्याचं त्याला आठवलं. मृत्यूनंतरही क्वचित वेळी शरीराची हालचाल होते किंवा एखादा आवाज निघतो. पोटात साठलेल्या गॅसमुळे ते होतं. पण आता पुन्हा तो आवाज आला. विचित्र खसखसत हसल्याचा आवाज. आणि तो सुधाच्या तोंडून नक्कीच आला नव्हता. आधी त्याला वाटलं तो आवाज पलंगाखालून येतोय. पण खरं म्हणजे ती सर्व खोलीच त्या आवाजानं भरली होती. पलंगाखाली काय काय होतं? मगाशी ती एक कचकडी बाहुली दिसली होती का त्या अंधारात आणखीही काही चोरून लपून बसलं होतं? प्रत्यक्ष काही दिसत नव्हतं, पण त्याचं अस्तित्व जाणवत मात्र होतं. आणि ते तर जमिनीवर वेड्यावाकड्या पडलेल्या कलेवरापेक्षाही भयानक होतं. आणि मग खोलीचं दार सावकाश लोटलं जाऊ लागलं आणि त्याचबरोबर खोलीतल्या प्रकाशावरही एक मळब यायला लागलं. दिव्यावरून एखादा पातळसर पडदा ओढल्यासारखं. खट्ट आवाज करून दार बंद झालं आणि खोलीच्या कोपऱ्यातल्या सावल्या साकळल्या, आणखीच गडद झाल्या. वासुदेव, एक हलक्या आवाजातली हाक आली. खोलीच्या एका कोपऱ्यातून आली. हाक पुन्हा आली. पलंगा खालून आलीशी वाटली. तिसऱ्यांदा हाक त्याच्या मागच्या बाजूने आली आणि चौथ्यांदा शेवटची सुधाच्या तोंडून आली. वासुदेव तिच्याकडे विस्फारल्या भयचकित डोळ्यांनी पाहतच राहिला. ती अजून होती तशीच आड्याकडे पाहत पडली होती, पण आता तिचे ओठ अगदी किंचितसे हालत होते, त्याचं नाव उच्चारण्यापुरते. आणि मग एकाएकी तिची मान गर्र दिशी वळली आणि तिची नजर त्याच्यावर खेळली. पण ही नजर सुधाची नव्हती, कोणा माणसाची नव्हती. न हालणारे, न मिटणारे ते डोळे कोणा जिवंत माणसाचे नव्हतेच. सपाट, निस्तेज, मेलेल्या माशासारखे डोळे. ही सुद्धा नव्हतीच. हे वेगळंच, भलतंच काहीतरी होतं. सुधाचं शरीर वळलं. एक कोपर खाली टेकून उठून बसलं. एक हात त्याच्या दिशेनं पुढे आला. वासुदेवच्या शरीरातल्या नसाच मेल्यासारख्या झाल्या होत्या. त्याला हलता येत नव्हतं, किंचाळायचं होतं, पण जीभच टाळ्याला चिकटून बसले होते. खोलीतला अंधार वाढतच होता. सुधाचं शरीर आता कोपरावर आणि गुडघ्यांवर ओणवं बसलं होतं आणि तसंच त्याच्या रोखानं खुरडत खुरडत निघालं होतं. आता त्या चेहऱ्यावर खरोखरच एक भयानक, जीव घेणं आसुरी हास्य होतं आणि त्या तडकलेल्या ओठातून पुन्हा पुन्हा त्याचं नाव येत होतं. वासुदेव, वासुदेव, वासुदेव. त्याला जायला जागाच नव्हती. भिंतीला पाठ लावून अंग चोरून तो उभा होता. नजर समोरच्या त्या अभद्र आकारावरून क्षणमात्रही हलत नव्हती. भिंतीला चिकटून तो सरकायला गेला. पायाला कशाचा तरी गार गुळगुळीत स्पर्श झाला. काहीतरी ओरडून तो खालीच पडला. त्याच्या वाटेत ती पलंगाखालची कचकड्याची बाहुली आली होती. खोलीतला अंधार आता आणखीच वाढला होता. सुधाचं ते कलेवर खरडत खुरडत त्याच्यापाशी पोहोचलं होतं. तिला दूर सारण्याचा त्यानं एक क्षीणसर प्रयत्न केला, पण हातात शक्तीच नव्हती. आणि आता खोलीत त्या दोघांच्या खेरीज आणखीही कितीतरी होती. धुराच्या वलयांसारखे काळे आकार क्षणभर समोर येत होते आणि विरघळत होते. चारी कोपऱ्यातून सैतानी हास्याची खसखस येत होती आणि आता तेच हास्य त्याच्या मेंदूच्या गाभ्यातही घुमायला लागलं. प्रकाशाचा शेवटचा अंश नाहीसा झाला.
सुधाचं शरीर त्याला येऊन भिडलं. तिचा चेहरा त्याच्या अगदी नजीक आला होता, पण श्वासोच्छ्वास जाणवतच नव्हता. त्याच्या अंगाखाली अनेक हात आले होते. आणखीही इतर हात हातांभोवती पायांभोवती आले होते. त्या दृश्य अदृश्य हातांनी त्याला वर उचललं. आता त्याला त्याचा आवाज सापडला. त्याच्या तोंडून एक प्रदीर्घ किंचाळी निघाली, पण खोलीत अभद्र हास्याची खसखस पिकली होती. त्याच्या धडपडीकडे, ओरडण्या किंचाळण्याकडे कोणाचंच लक्ष नव्हतं. एक हात त्याच्या गळ्याभोवती आवळत होता, त्याला गुदमरवून टाकत होता. श्वास आतल्या आत कोंडला, डोळे वटारून बाहेर आले, चेहरा निळा काळा पडला, जीभ बाहेर आली. कितीतरी हातांनी त्याला वरच्यावर अलगद तोलला होता. आणि आता खोलीत प्रकाश होता, पण दिव्याचा नाही. लाल पिवळा, हलणारा, कमी अधिक होणारा प्रकाश. धडधडत्या ज्वालांचा लाल पिवळा प्रकाश. आणि शुद्ध हरपण्याच्या शेवटच्या क्षणी त्याला खोलीत कोण वावरत होतं ते दिसलं. खोलीत अनेक आकार होते, पण ते पूर्ण नव्हते. त्यांचे चेहरे, शरीर, हातपाय, इतर अवयव शाबूत नव्हते. जे शाबूत होते ते जळके, काळवंडलेले, होरपळलेले, भाजलेले दिसत होते. जणू काही नरकाच्या ज्वालातूनच ही मृत शरीरं वर आली होती. आणि मग त्याची शुद्ध गेली. त्या मागोमाग प्राणही गेला. त्याच्या घशातली शेवटची किंचाळी अर्धवट राहिली. आणि एकेकाळी त्याची पत्नी असलेल्या सुधाचं शरीर, ज्यात आता दुसरंच काहीतरी वावरत होतं, त्याला तसाच हवेत वरच्यावर धरून खोलीच्या खिडकीपाशी आलं. निर्जीव निर्विकार डोळे तसेच उघडे होते. त्या अस्थिपंजर शरीरात वावरणारी शक्ती अमानवी, अकल्पनीय, अनिरुद्ध, भयानक होती. खिडकीवर एक लाथ बसताच सावधानांसकट खिडकीची दारं बाहेर फेकली गेली आणि त्या मोकळ्या भगदाडातून वासुदेवचं निष्प्राण शरीर खालच्या रस्त्यावर भिरकावलं गेलं. त्याच क्षणी त्या कलेवरात वावरणारी अघोरी चेतना लुप्त झाली आणि खिडकीतून पुढे वाकलेल्या शरीराचा तोल गेला. आणि आता चैतन्यहीन झालेलं सुधाचं मृत शरीर लगोलग खाली कोसळलं आणि वासुदेवच्या निश्चेष्ट आकारावर वेडं वाकडं पडलं. वरच्या खोलीतला प्रकाश पूर्ववत झाला होता. आत्ता तिथे कोणीही निरीक्षक नव्हता. असता तर त्याला दिसलं असतं की एक विद्रूप, वितळलेल्या चेहऱ्याची, कचकड्याची लहानशी बाहुली आपल्या लहान लहान पायांवर खोलीभर भिरभिर भिरभिर पळत होती, खूप चावी दिलेल्या खेळण्यासारखी. आणि मग ती दाराकडे वळली आणि जिन्यावरून भराभरा खाली आली आणि रात्रीच्या अंधारात गडप झाली. प्रकरण 9 समाप्त. मित्रहो, हा भाग तुम्हाला कसा वाटला? लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.